नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. स्वातंत्र्यदिनी धुळ्यात आरटीओ कार्यालयासमोर शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख शहाणाभाऊ सोनवणे यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही सोनवणे यांनी दिला. या ठिकाणी पत्रव्यवहार करतोय, निवेदन देतोय की धुळे जिल्ह्यामध्ये जो आग्रा रोड जातो, या आग्रा रोडने जळगाव अंमळनेरकडनं येणाऱ्या रेतीच्या गाड्या, नंदुरबारहून येणाऱ्या रेतीच्या गाड्या, धुळे जिल्ह्यात चालणाऱ्या रेतीच्या गाड्या याच्यामुळे आणि ओव्हरलोड खूप भरून घेतात आणि त्याच्यामुळे रस्त्यांचं पूर्ण वाट लागते. याच्यासाठी अनेक तक्रारी केल्या, परंतु साधं उत्तर देण्याची तसदीसुद्धा आरटीओ महोदयांनी घेतली नाही. सतत पत्रव्यवहार करतोय, परंतु आणि गेल्या 8 दिवसापासून मी यांना पत्रव्यवहार केला की जर आपण या सर्व माझ्या मागण्यांची चौकशी नाही केली तर मी 15 ऑगस्टला आमरण उपोषणाला बसेल. तरीही आरटीओ महोदयांनी साधा फोन केला आणि आमच्याशी चर्चा केली नाही. म्हणून आजपासून मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलोय. आमच्या मागण्या अशा आहेत की जे ओव्हरलोड या ठिकाणी गाड्या रेतीच्या चालू आहेत किंवा इतर कोणत्याही असो, यांच्यावर तात्काळ कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई करून तसा अहवाल सरकारला सादर करायला पाहिजे आणि एक प्रत आम्हाला दिली पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं हाडाखेड टोल नाका जो आहे या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि एवढा भ्रष्टाचार आहे की जर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची आणि जे आरटीओच्या अधिपताखाली जे कर्मचारी त्या सगळ्यांची जर चौकशी केली तर प्रचंड असा मोठा गबाड या ठिकाणी सापडेल. एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय. त्या ठिकाणी बोगस पावत्या, त्याप्रमाणे काही गाड्यांचा तर दर महिन्याचे हप्ते बांधलेले असतात, डायरेक्ट सोडून देतात. त्याचप्रमाणे काही गाड्यांना काही कारण नसताना आडून ठेवणं, त्यांचं सगळं क्लिअर असताना पैशांसाठी आडून ठेवणं, असा विविध तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. आडाखेड टोल नाक्या संदर्भात आणि रेती संदर्भात या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसतोय आणि मला या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. जोपर्यंत हे सर्व प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.